प्रवाशांच्या सेवेसाठी असं ब्रीद वाक्य असलं तरी सध्याच्या अनेक एसटी बस प्रवाशांना योग्यरित्या सेवा देण्यास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कमी पडत असल्याचं चित्र दिवसेंदिवस बघायला मिळत आहे। पिंपळगाव बसवंत आगारातील अनेक बसेस नादुरुस्त आहेत। स्टेअरिंगमध्ये बिघाड होणे, गिअर अडकणे, रेडिएटर फुटणे, इंजिन ओव्हरहीट होणे, धक्का मारण्याची वेळ येणे, ऑइल पंप फुटणे असे अनेक प्रकार पिंपळगाव आगारातील बसेसचे बघावयास मिळत आहे। तर अंतर्गत भागात देखील बसचे सीट तुटलेले असल्याचं दिसून येत आहे। सीटांच्या गाद्या फाटल्या आहेत, खिडक्या फुटलेल्या अवस्थेत, तर पत्रा तुटलेला असणे तसंच बसचा आवाजही प्रवाशांच्या कानाला सहन होणार नाही इतका असणं अशा समस्या जुन्या बसेसमध्ये बघायला मिळत आहे। 9 जानेवारी रोजी पिंपळगाव बसवंत आगारातील बस चिंचखेडवरून शालेय विद्यार्थी आणि प्रवाशांना घेऊन जात असताना त्या बसचा ऑइल पंप तुटला। सुदैवाने कुठलीही दुर्घटना या ठिकाणी घडली नव्हती, परंतु विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पोहोचणं आवश्यक असल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांना या नादुरुस्त बसमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता। आगारातून निघणाऱ्या बस सुस्थितीत आहेत का याची शहानिशा होण्याची गरज असून नादुरुस्त बसमुळे प्रवाशांसह चालक आणि वाहकांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। संबंधित प्रशासनाने या गोष्टीचं गांभीर्याने दखल घेऊन प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रीद वाक्याप्रमाणेच एसटी प्रवाशांना चांगली सेवा देण्याची गरज आहे। न्यूज पॉइंट मराठी, पिंपळगाव बसवंत। कॉलेजचे सकाळी मुलं घेऊन जाणारे गाडीचे दुरुस्त गाड्या खेड्यापाड्यावर पाठवतात। एस टी महामंडळानं याच्यावर लक्ष द्यावं व सरकारनं याच्यात लक्ष घालावं। सकाळची शाळांची मुलं अक्षरशः पायी गेले, काही घरच्या साधनाने लोकांना नेऊन घातले। आज गाडीचा इथून तिथून पाईप फुटलेला आहे। न दुरुस्त गाड्या आमच्या गावावर पाठवतात। आमच्या दिंडोरी तालुका आदिवासी तालुका असून शाळा इथून जवळजवळ 9 किलोमीटर आम्हाला शाळा पडती। एस टी महामंडळाने याच्यात फारसं लक्ष घालावं। न दुरुस्त गाड्या इकडं खेड्यापाड्यावर पाठवलेल्या असतात आणि सर्वात महत्त्वाचं गाड्या तिथं रिपेअर होत नाही। गाड्याचे शिटे फाटलेले, गाड्यामध्ये बसायला जागा नाही नीट, गाड्याची एकदम नादुरुस्त गाड्या पाठवलेले। आता हा कमीत कमी 20 फूट म्हणजे अंतर आहे, याचा पाईप ऑइल पाईप फुटलेला आहे आणि कामगार काय करणार आहे? त्यांचे पगार वेळेवर नाही आहे, त्याच्यामुळं कर्मचारी करणार काय? तिथल्या कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त लक्ष देऊन जे व्यवस्थापक आहे त्यांना लक्ष दिलं पाहिजे आणि महामंडळ जरा सुधारणा केली पाहिजे याच्यात।